हॅलो मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टरजीमध्ये. आज बनवणार मी ठेचा, महाराष्ट्रीयन ठेचा बनवणार आहे. ही पांढरी आणि काळी मिरची घेतली आहे, 1 पाव किलो मिरची आणि 2 गड्डा लसणाचे घेतले. तर ते मी भाजून घेणार आहे, मस्त लोखंडी तव्यामध्ये भाजून घेणार. मस्त चांगली भाजून घ्यायची. चांगली भाजून घ्यायची. चांगले भाजले ते बघा. आता यामध्ये आपण लसूण टाकून घ्यायचं. असं आपण तेल टाकून घेते चांगलं. तेल टाकून 2 मिनिटं भाजून घ्यायचं. 2 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा. भाजून एकदम तयार झाला. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा. त्याला थंड होऊ द्यायचं. थंड होऊन मग वाटून घ्यायचं मीठ घालून. आता ठेचा खायसाठी मी भाकरी गरज करून घेते. हे पीठ घेते मळून असं. ठेचा संग खायसाठी भाकरी मस्त ज्वारीची गरम गरम करून घेते. आपण ठेचा 10-15 मिनटं गार व्हायला ठेवला आहे ना. मिरचा गार होस तर तोपर्यंत मी भाकरी करून घेणार. आता चांगलं पीठ मळून घेतलं ना ज्वारीचं मऊ. आता भाकरी थापून घेते. गोल चांगला असे करून घ्यायचे, थापून घ्यायचे. थापत ही दुसरी तव्यात आधी भाजून घेतली. एकदम फुल्ली बघा, मस्त फुल्ली एकदम. तर राहिलेली साईडनं भाजून घ्यायची अशी. आता ही बघा थापून ही तयार झाली. आता ही भाजून घ्यायची आणि ही टाकायची. मस्त हिला भाजून घ्यायची. बघा भाजून झाली कशी भाकरी मस्त तयार झाली. आता मी दुसरी टाकून घेतली तव्यात. 4-5 भाकरी करून घेणार आहे. टाकली का अशी पाणी लावून घ्यायचं. आणि बरोबर पाणी लावायचं. मग भाकरी पांढरी कुणी राहत नाही. कडणी सगळं पाणी लावून घ्यायचं असं मस्त. नंतर कडणी कोरणी तशीच राहिली काही होते चांगली होत नाही भाकरी. मस्त भाजी येतो नुसती करून घ्यायची. आता बघा ही कशी टाकलेली भाकरी एकदम फुगली कडं बरोबरीत मस्त. आता उलटून टाकतो मला यावं. मस्त भाजली आता कशी फुगली होती. मिक्सरमध्ये मी मिरच्या बारीक करून घेते. गावाला कसं पाट्या वाटून घेते ती मस्त ठेचा होतो पाट्या ओकळी. आणि मी आता इथं मिक्सरमध्येच घेणार आहे वाटून. आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते. आणि ही मिरचा आपण करून ठेवला म्हणजे 8 दिवस राहतो. असं भाकरी संग पण खाऊ शकतो. पुन्हा त्याला मेथीची भाजी गवार हे पण टाकू शकते. यामध्ये पण
जेवढ्याची काय पण करायचं त्यामध्ये टाकू शकतो मिरचा आपण. ठेचा तयार झाला. असा मोठा मोठाच ठेवायचा. हे बघा, लय बारीक करायचा नाही, असा मोठा मोठा ठेचा झाला पाहिजे असा. आता हे मी सगळा काढून घेते डिशमध्ये. काढून घेते बघा. असा मोठा मोठा हाय ठेचा, असा मोठा मोठाच वाटायचा, काही बारीक करायचा नाही. तुम्हाला खायचं असलं तर शेंगदाणे पण टाकू शकता, पण शेंगदाण्याने लवकर खराब होतो ठेच्यामध्ये. आता खायला ताट तयार करू आपण. ही भाकरी गेलेली आणि ही ठेचा, भाकरीवरती ठेचा आणि कांदा ठेचा, त्याच्यावर थोडंसं तेल सोडून घ्यायचं, थोडं नॉर्मल असं. ही खायला ठेचा भाकरी तयार झाली. माझा ठेचा कसा वाटला ती कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर ही ठेचा भाकर खायला तयार झाली एकदम मस्त. ती खायला मस्त का एकदम मस्त ठेचा भाकर झाली.